पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये आपण माहिती घेऊन आलेलो आहे टीईटी प्रकरण या बाबतीत पीएमओचे जे लेटर होते त्यावर एनसीटीने जे काही उत्तर दिले ते उत्तर काय आहे आपण पाहणार आहोत। टीईटीची अनिवार्यता रद्द होणार का, तर त्यासाठी पीएमओला एक लेटर लिहिलं होतं, तर ते लेटर काय होतं आणि त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्याचं उत्तर काय मिळालं। आता हे जे प्रकरण आहे ते न्यायालयात आहे आणि जी काही पिटिशन दाखल केली होती त्याच्या विरोधात आपल्याला 3/11 या दिवशी आपल्याला अजून पुन्हा रिझल्ट भेटणार आहे। आणि टीईटी अनिवार्यता ही कोणत्या तारखेपासून आहे, 23 जुलै की 23 ऑगस्ट 2010 अगोदरच्या शिक्षकांना टीईटी लागू की त्यानंतरच्या शिक्षकांना लागू, या संदर्भात ही जी काही लेटर आहे ते लेटर पीएमओला दिलं होतं आणि पीएमओने त्याच्यामध्ये सकारात्मक गोष्टी काही शिक्षकांच्या बाबतीत सांगितलेल्या आहेत, त्या सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला यानंतरची सुद्धा माहिती नोटिफिकेशन येत राहील। आणि आता आपण सविस्तर माहिती पाहू। तर यामध्ये हे जे प्रकरण आहे, पीएमओला लेटर लिहिलं होतं पहा, त्या नेम ऑफ कंप्लेंटचं नाव आहे बालवीर सिंग आणि हे प्राईम मिनिस्टर च्या ऑफिसला पत्र लिहिलेलं आहे। हे जे लेटर आहे 6/9/2025 आहे। या लेटरमध्ये काय माहिती दिलेली आहे पहा, विषय एनसीटी नोटिफिकेशन दिनांक 23/8/2010 पॅरा 4 व 5 यामध्ये 12/11/2014 मध्ये अधिनियम 23/2 23/8/2010 प्रस्थापित करने येऊन 23/8/2002 पूर्व नियुक्त शिक्षकों की संक्षिप्त करणे हेतू, म्हणजे त्या अगोदरच्या शिक्षकांना 23/8/2010 च्या अगोदरच्या शिक्षकांची जी टीईटी आहे ती अनिवार्य करण्याबाबत, परंतु त्या न करण्याबाबत असं हे माहिती दिलेली आहे। महोदय सविनय निवेदन यामध्ये माहिती सांगितलेली आहे पहा, सविस्तर अशी माहिती आहे डिटेलमध्ये। संविधानच्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत अनुच्छेद 2002 अधिनियम 2009 मध्ये जो ऍक्ट आला त्या बाबतीत पण ही माहिती दिलेली आहे। तर 2009चा ऍक्ट काय होता की चिल्ड्रन ऑफ फ्री एंड कंपल्सरी एजुकेशन ऍक्ट आरटीई पारित किया, जिसमें धारा 23(1) के अंतर्गत शिक्षक की न्यूनतम शिक्षक योग्यता निर्धारित करने का अधिकार राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एनसीटी को दिया था, म्हणजे हे त्यांना दिलेलं होतं। तर याच्यावरच आधारित एनसीटीने दिनांक 23/8/2010 ला नोटिफिकेशन काढून यामध्ये 23/10 पहा दिसतंय तुम्हाला, यामध्ये 4 व पॅराग्राफ 5 यामध्ये प्रावधान दिलं होतं। त्यामध्ये 12/11/2014 ला पॅराग्राफ त्यामधला 48 यामध्ये स्पष्टता सांगितलेली होती आणि त्यामध्ये 48 पॅरा 48 आणि इथे तो पॅरा 48 तो एकच आहे। आता पहा ही माहिती दिलेली आहे ना, यामध्ये काय सांगितलं होतं 23 मध्ये, न्यायालय द्वारा दिए गए निर्णय का महत्वपूर्ण नोटिफिकेशन पर पर्याप्त ध्यान नहीं दिया गया, परिणाम स्वरूप विशेषकर उन शिक्षकों की भविष्य के लेकर असमज उत्पन्न हो रहा है। असमज म्हणजे एक सर्व शिक्षकांमध्ये एक एकदम संभ्रम निर्माण झालाय। मग आता हा संभ्रम दूर कसा होणार, या संदर्भात ही जी काही लेटर होतं पीएमओला दिलेलं यांनी माहिती दिली, तर स्पष्ट रूप से अनुरोध किया आहे। तर यांनी काय अनुरोध केला होता किंवा काय माहिती दिली होती, तर हा जो क्रमांक 4 आहे यामध्ये स्पष्टता दिलेली आहे। तर या 4 मध्ये माहिती अशी दिलेली आहे की खूप महत्वाचा हा 4 पॉइंट आहे पहा 23/8/2010 च्या अगोदरचे शिक्षक सभी नियुक्त शिक्षक 23/8/2010 के पूर्व प्रकाशित विज्ञापन से चयनित नियुक्त शिक्षक की सेवा बिना टीईटी के मान्य सुरक्षित रखी जाए, म्हणजे ज्यांची टीईटी झालेली नाही त्या अगोदरच्या शिक्षकांना तर टीईटी नसताना ते लागू म्हणजे त्यांची सुरक्षित राहायला पाहिजे। आणि केवळ पदोन्नती म्हणजे पहा अजूनही टीईटीच्या संदर्भात एक माहिती शिक्षकांच्या बाबतीत आहे, ती म्हणजे पदोन्नतीसाठी टीईटी लागू केली तरी काही हरकत नाही, म्हणजे इथून पुढील जे काही पदोन्नती होते त्यासाठी टीईटी लागू राहणार आहे। आणि यामध्ये 2000 प्रस्तावित किया जाए कि इसमें शिक्षकों की सुरक्षा, शिक्षा व्यवस्था की स्थिरता तथा न्यायिक स्पष्टता सुनिश्चित होगी। आपके स्तर से इस विषय पर शीघ्र सकारात्मक निर्णय हेतु सादर प्रार्थना है। हे असं पत्र जे लिहिलेलं आहे की तुम्ही 23/8/2010 च्या अगोदरील शिक्षकांना टीईटी अनिवार्य करू नका आणि ही टीईटी जरी लागू केली तरी ती टीईटी फक्त पदोन्नतीसाठी प्रमोशनसाठी लागू करावी किंवा त्यानंतरच्या शिक्षकांना 23/8/2010 नंतर जे काही रुजू झालेले आहेत त्या शिक्षकांनाही लागू करावी। यावर जे काही रिमार्क्स आले पीएमओ ऑफिस मधून रिमार्क्स आले, त्यांनी सांगितले ॲज पर द रिप्लाय रिसीव्ड फ्रॉम द अकॅडमिक डिव्हिजन ऑफ एनसीटीई ऑल सजेशन मेन्शन इन पॉइंट नंबर 4 हॅज बीन नोटेड। आणि यामध्ये दिलेली जी काही पॉइंट 4 मध्ये दिलेली जी माहिती त्यांनी ती नोट केलेली आहे, ते पूर्णपणे माहिती दिलेली आहे। यामध्ये ऑफिसरचं नाव आहे राजेश मिश्रा, सेक्शन ऑफिसर आहे ते, आणि ऑर्गनायझेशन नेम आहे IS 20 सेक्शन। यामध्ये हे 4
चा जो मुद्दा आहे पूर्णपणे घेतलेला आहे आणि त्यावर आधारित जी काही कार्यवाही होईल पीएमओच्या ऑफिसमधून होणार आहे. तर ही खूप अशी महत्त्वाची माहिती यामध्ये दिलेली आहे. तर आपल्याला या अगोदर सुद्धा जी काही मी तुम्हाला निर्णय जे वारंवार सांगतोय की सुप्रीम कोर्टद्वारे जी काही कोणी पिटिशन दाखल करतं किंवा त्यावर कोणी अर्ज करतं, त्या अर्जावर काही माहिती मिळते, ही सर्व डिटेल तुम्हाला आता दाखवलेली आहे. तर ही सर्व माहिती आपल्याला भेटत राहणार आहे. अजून यामध्ये बरीचशी अशी माहिती आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. जी माहिती कोणती, तर ज्या अगोदर जी पिटिशन दाखल केली होती वेगवेगळ्या राज्यांना, ती कोणत्या कोणत्या राज्यांना पिटिशन दाखल केलं होतं. पिटिशन म्हणजे रिव्ह्यू पिटिशन, एक जयातना किंवा आपण एक विनंती अर्ज सुद्धा त्याला म्हणू शकतो. सुप्रीम कोर्टच्या निर्णयापुढे आपण नाहीये, पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टला सर्व राज्य मिळून सर्व जे काही राज्यामध्ये आपल्या राज्याने सुद्धा आता जे काही आपले शिक्षा मंत्री आहेत त्यांना सुद्धा माहिती दिली होती. राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शिक्षक संघटनेने त्यांना ही सर्व माहिती दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य या संघटनेनं, शिक्षक संघटनेनं ही माहिती दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण यावर एक नोटीस जारी करू किंवा शिक्षकांना त्यामधून काही सुटका मिळते का पाहू आणि यावर आपण सध्या आपण याच्यावर विचार करू यावर, असं राज्यमंत्री जे आहेत त्यांनी माहिती दिली होती. परंतु तरी सुद्धा जर सुप्रीम कोर्टाने पुन्हा जर आता 3/11ला जो उत्तर प्रदेश सरकारने जी पिटिशन दाखल केली होती प्रायमरी सेक्शननं, त्याचा निकाल 3/11ला लागणार आहे. मग 3/11ला जो निकाल लागणार आहे त्यावरच आधारित आहे. जर टीईटी त्यांनी प्रमोशनसाठी लागू केली तर निश्चितच टीईटी ही प्रमोशन साठीच लागू राहणार आहे आणि त्यासाठी सर्व शिक्षकांना प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांना टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. आणि त्यासाठी आता सुद्धा टीईटीची जी काही महाराष्ट्र राज्य शासनाची जी टीईटी आहे त्याची डेट काल म्हणजे 3 सप्टेंबर ही शेवट होती, परंतु आता त्यामध्ये सुद्धा मुदतवाढ मिळाली आहे. म्हणजे 9/10/2025 पर्यंत ही मुदतवाढ दिलेली आहे आणि यामध्ये अजून सुद्धा टीईटी फॉर्म भरू शकता. परंतु काही संघटना आहेत, शिक्षक संघटना आहेत, ज्यांना प्रमोशन घ्यायचे नाही त्यांनी नाही परीक्षा दिली तरी काही हरकत नाही, जो निकाल येईल तो येईल. परंतु आता ही जी काही अर्ज केलेला आहे बालबीर सिंग यांना, याच्यावर सुप्रीम कोर्ट म्हणजे पीएमओच्या ऑफिसमधून हे निर्देश दिलेले आहेत आणि त्यावर आता पीएमओ ऑफिस जे काही निर्णय घेईल त्यावर ते मेन्शन केलेले जे काही गोष्टी त्यांनी पूर्णपणे त्यांना त्यावर अकॅडमिक डिव्हिजन एनसीटी ऑल सजेशन त्यांनी जे काही मेन्शन केलेले आहेत नंबर 4 मध्ये ते सर्व घेतलेले आहेत. यासाठी तुम्हाला एकच करायचे की आतापर्यंत जे काही निर्णय टीईटीच्या बाबतीत झाले किंवा जे काही राज्य शासन असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही रिझल्ट जे काही पिटिशन आपल्या शैक्षणिक गोष्टीच्या बाबतीत होत राहतात त्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत राहतो. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लिंक शेअर करा जेणेकरून, किंवा तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यानंतरचं सुद्धा हे त्वरित मी डिटेलमध्ये माहिती भेटत जाईल तुम्हाला. मी यानंतरचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये पूर्ण राज्याच्या ज्या काही पिटिशन आहेत त्या कशा पद्धतीने दाखल केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणते मुद्दे मांडलेले आहेत आणि आता शिक्षक संघटनेनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कोणते विचार झाले हे मी सविस्तर सांगणार आहे. पाहत राहा, येत राहा आपला चॅनल.